सो गुड मॉर्निंग. सकाळचे वाजलेत किती वाजले 6:45. तर आता आम्ही निघतोय दर्शनासाठी. आम्ही रूम चेकआउट करतोय. आम्ही दुसऱ्या रूममध्ये आता जाणार आहे दर्शन करू आल्यावरती, कारण की आम्ही रात्रीसाठी एक रूम घेतलेली झोपण्यासाठी आणि फ्रेश होण्यासाठी. तर आता सगळे झालेत रेडी. अशी काही आमची रूम होती. तर आता आम्ही निघतोय. दुसरे गेस्ट उभे आहेत तिकडे दरवाजामध्ये. तर आम्ही निघतो, खाली सामान ठेवतो आणि जातो दर्शनाला. तर चला खाली जाऊ. सो गाईस, ही जी दाखवली ती आमची जी प्रॉपर्टी. हे आता कुठे जायचं प्रसाद? दिवस आले बा आपले. पद्मालया लॉज. गाडी बरोबर बसली पाहिजे. हां रोज. आणि थोडी राईट थोडी लेफ्ट. कमॉन. हे हात आहे का? सो गाईस मित्रांनो, शुभ सकाळ. आता आपण चालतोय जगन्नाथपुरी देवाच्या मंदिराकडे. हा समोर दिसतोय तो असा भव्य मंदिर. आणि आता आपण त्याच्यानंतर कुठे काय फिरायचं त्याची प्लॅनिंग चालू आहे. तर प्रसाद ते सगळं कॉल्स फिरवतोय. तोपर्यंत आम्ही पण ब्लॉग शूट करून घेऊ. आणि आता मोबाईल ठेवल्यानंतर काय ब्लॉग शूट करायला मिळणार नाही. तर तोपर्यंत मोबाईल असेल तोपर्यंत मी तुम्हाला दाखवतो. बघा, आता आम्ही मंदिर परिसरामध्ये पोचलो आहे आणि आता मोबाईल जमा करतोय आणि जातो दर्शनाला. तुम्हाला डायरेक्ट दर्शनावरून आल्यावर भेटतो. 3 hours later. सो गाईज, आज समोर दिसतोय तो मंदिर आहे आपला 4 धामपैकी एक धाम जगन्नाथ धाम. तर आम्हाला 2-3 तास लागले दर्शन घ्यायला. आतमध्ये गोपाल भोग म्हणून एक आरती चालू होती, त्यामुळे 1.5 तास थांबवलेली लाईन. तर 2 तासानंतर आम्ही आलो बाहेर. आणि आज समोर असा मंदिर आणि हा मंदिराचा आजूबाजूचा परिसर. आता आम्ही थोडे इकडे फोटोज काढतो आणि पुढच्या प्रवासाला निघतो. म्हणजे आम्हाला हॉटेलमध्ये एक चेक इन पण करायचं. आम्ही रिसेप्शनला बॅक करून आलेलो आणि जरा फोटोज काढतो. ते तुम्हाला बघायचे असतील तर माझ्या इंस्टाग्राम आय डीला फॉलो करा. तर आपण थोडे फोटोज काढूया. तर आज रविवार असल्यामुळे खूप गर्दी आहे इकडे. पूर्ण रस्ता पॅक आहे. आज तो रस्ता जिथून रथयात्रा जाते, इथूनच रथयात्रा अशी सरळ सरळ जाते. आणि हा इथे असं मंदिर. तर आमचे आहेत फोटोज वगैरे काढून आम्ही जातो पुढच्या प्रवासाला. तो प्रसाद आम्हाला आता दहीवडा खायला लावतो इकडे. प्रसाद काय आहे? हे दहीवडा आहे. याचाच नाही पोट थंड राहते आणि इकडचं हे फेमस स्ट्रीट फूड आहे. ओके. आणि आता बनवतो. दही वडे टाकले, त्याच्यावरती दही टाकणार आणि चाट बीट बनवणार. सकाळपासून काही खाल्लंही नाही. तर आता पोटामध्ये जेव्हा थंड जाईल तेव्हा खूप बरं वाटेल. चहा बिस्किट खाल्लं. खाणं आणि चहा बिस्किट इथे बिस्किट इथे. तर जो आमचं हे झालंय दही वडा. दही बरा. ओ वरा बडा. दिसी. तर आम्ही घेतो खाऊन. तर चांगलं टेस्टी दिसतंय. चला उचला रे. उचला. टेस्ट करा. पहिला बाईट आहे ना, मिक्स करा. एक मिनिट. खा लवकर. कसं आहे सांगा रिव्ह्यू. दोघांनी एकच खाल्लं रे. एक नंबर. प्रसाद तू होच बोलणार, तू सांग. ओके. आता मी खातो आणि मी तो गाईड. तर आम्ही आता इकडे पद्मालया लॉज म्हणून आहे तिथे थांबलो आहे. आम्हाला पर डे म्हणजे इकडचा टाईम आहे चेक इन टाईम 9चा आणि चेकआउट टाईम 8चा पद्मालया गेस्ट हाऊस. तर आम्हाला 1000 रुपये पर पर्सन घेतले. ते मी तुम्हाला रूम दाखवतो आमची. तर वर चला. सॉरी 1000 रुपये पर डेचे घेतलेत आम्हाला. म्हणजे तुम्हाला मी सांगितलं चेक इन टाईम 9 ते चेकआउट टाईम 8. तर हा असा कॉरिडोर आहे बाहेरचा.
आणि आता अक्षय भावेश वगैरे आतमध्ये बसलेत. तर ही आहे रूम. या बेडवरती 3 जण झोपू शकणार आणि 2 बेड देणार आहे एक्स्ट्रा. ही अशी रूम आहे आणि हा आहे वॉशरूम. क्लीन आहे एकदम. तुम्ही इथे येऊ शकता आणि स्टाफ पण चांगला हेल्पफुल आहे. आमचा प्रसाद इकडचा लोकल असल्यामुळे आम्हाला खूप प्लस पॉईंट झाला आहे. आणि इथून आजचा तो प्लॅन राहिला. आज संध्याकाळी आता थोड्या टाइम नंतर आपण या अरुण स्तंभाचा इथे जिथे फोटो शूट करत होतो तिथून एक रस्ता जातो डायरेक्ट समुद्रपुढं आणि ते गोल्डन बीच जे म्हणतात आणि त्याच्यानंतर ते स्वर्गद्वार जे म्हणतात आपलं बीच. स्वर्गद्वार स्वर्गद्वार संध्याकाळसाठी बेटर आहे. गोल्डन बीच मॉर्निंगसाठी बेटर आहे. तिथे लवकर आपण कम्प्लीट करून आपला 5 वाजता आपला फ्लॅग चेंज करायचा टाइम आहे. आम्ही विचारलंय. आम्हाला पण एवढा आयडिया नाही. त्याच्यानंतर आपण ते बघू आणि त्यानंतर आपण असंच आउटिंग करू बाहेर शॉपिंग वगैरे काय आणि येऊ. म्हणजे आजचा असा प्लॅन आता आम्ही रेस्ट करतोय. दुपारी इथून किती वाजता निघायचं आता? इथं आपण थोडं रेस्ट करून निघू. 2-3 पर्यंत निघू. नंतर हा बोला असं आपण करू. 2-3 नाही, थोडा अगोदर निघालो तर 2 पकडून चला कारण 1 तास तर तिथे फिरायला भेटू. कोणता हा कुठे बोला जायचं आपल्या कोणते मंदिर? 3 ते लोकनाथ मंदिर पण आहे तिथे आणि स्वर्गद्वार पण आहे आणि त्यालाच रोडला लागून म्हणजे बाजूला मंदिर आहे तिथे. तर अशी आम्ही साईड करणार आणि उद्या आम्ही चेकआउट करणार 8 वाजता रूम मधून. 1 मिनिट भावेश. उद्या आम्ही चेकआउट करणार या रूम मधून आणि बॅगा रिसेप्शनला ठेवून आम्ही जाणार कोणार्क सन टेम्पलला. तिकडून येणार, बॅगा घेणार आणि निघणार पुरी रेल्वे स्टेशनसाठी. तर आपण भेटू दुपारी इथून निघाल्यानंतर. बाय बाय. सो गाईज आता वाजलेत 2:30 वाजलेत आणि आता आम्ही निघालो बाहेर. जातोय स्वर्गद्वार बीच आणि असं आजूबाजूला आउटिंग करायला आणि फोटो वगैरे चांगले काढण्यासाठी. कारण की येताना मंदिरातून दर्शन झाल्यावरती नीट फोटो आले नाही आहेत. तर असंच जरा फिरतो, नाश्ता बिष्टा करतो, म्हणजे जेवतो. जेवायचं तर म्हणून नाही कुणाचा. तर थोडं असं लाईट खातो काहीतरी आणि फिरतो, परिक्रमा करतो मंदिराची. तर बाकीचे गेले समोर नाश्ता करायला. हे समोर मेंदूवडावाल्याकडे उभेत आपले मित्रमंडळी. हे सकाळपेक्षा सगळे फ्रेश वाटतंय ना आता. आमचे हॉटेलच्या बाहेरच आहे दहीवडा, कटलेट, मेंदूवडा, बटाटा वडा, मालपुवा वगैरे. तर आम्ही करतो लाईट नाश्ता आणि भेटतो परत ऑन द वे तुम्हाला. हे जास्त गोड नको बनवू बोल त्याला मेंदूवडा वगैरे. तो भाई हा जो रस्ता तुम्ही बघताय तो आत रस्ता जिथून रथयात्रा जाते एवढा मोठा ब्रॉड रस्ता आहे. तो काय हा समोर दिसतोय तो जगन्नाथपुरी धाम आणि आता आम्ही करतोय परिक्रमा. तो गाईज आम्ही मंदिराच्या कॉरिडॉरमध्ये फिरतोय. इकडे मस्त एक गार्डन टाईप बनवलेलं आहे फिरण्यासाठी आणि फोटोजेनिक पण क्लायमेट आहे इकडे. आज समोर दिसतोय तो जगन्नाथपुरीचा मंदिर. तो गाईज मंदिराची परिक्रमा करता करता आम्ही आलो आहे आता बॅक साईडला. तर बॅक साईडला पण चांगला व्ह्यू मिळतो म्हणून सगळे फोटो काढून घेत आहेत. तर आता आपण तिथून जातोय फ्रंट साईडला. प्रशांत सतू मॉडरेबल सतू तो गाईज आमची झाली परिक्रमा पूर्ण. आता आम्ही येऊन इथे या कॉरिडॉरमध्ये बसलोय. आता 4:30-5च्या दरम्यान ध्वज परिवर्तन होणार. म्हणजे तो वरती जो झेंडा फडकतोय तो बदलणार आहे. ते बघायला खूप जण लोक बघतात आणि ते बघणं म्हणजे भाग्य असतं. तर आम्ही इथे थोडं वेट करतोय आणि थोडे फोटोज वगैरे काढतोय. तो काय तुम्ही मगापासून बघताय तो आपण जो जगन्नाथपुरी धामचा फ्लॅग झेंडा चेंज करतात दरवर्षी. सॉरी, तो जगन्नाथपुरीचा झेंडा दर दिवशी चेंज केला जातो. असं बोलतात की जर एक दिवस तरी आपण झेंडा चेंज नाही केला तर मंदिर 18 वर्ष बंद राहू शकतं. त्यामुळे रोज झेंडा चेंज करतात आणि 2 माणसं
स्वतः वर चढतात विदाऊट एनी सपोर्ट. मी तुम्हाला दाखवते परत एकदा बघा. तर आमचं झालंय दर्शन करून झेंडा चेंज करून झालाय. तर आता आम्ही चाललोय गोल्डन बीच. पडली रे. गोल्डन बीचला चाललोय. तर जातो काळोखाच्या बीचला पोचतो. काय ते निर्माल्य तू पितोय? एक मग पकड बोलतो दे. तर गाईस खाऊन सॉरी मी बोलतो खाऊन थकलोय. चालून थकलो. भावेश पण थकला. तर आम्ही विचार केला आता काळोख तर झाला. असं बीचला जाऊन काळोख मिळणार आहे तर चहा मारूया मस्त जरा. चहा पितो आणि परत चालतो. अजून 5 मिनटं लागतील बीचला चालायला. आम्हाला EV करायची होती पण EV मिळाली नाही. ती छोटी रिक्षा कशी किती समोर उभी आहे. तर आता आम्ही जातो चालतच नक्की चहा पिऊ. अरे स्वर्गद्वार तो गाईस हे खाली जो बीच दिसतोय तोच सगळे बीच आहेत. गोल्डन बीच, स्वर्गद्वार बीच. तर हा माझ्या समोर दिसतोय तो स्वर्गद्वार बीच. व्ह्यू बघू शकता. तो गाईस जसं की म्हटलं स्वर्गद्वार. तर जसं बनारसला मणिकर्णिका घाट आहे तसंच इकडे स्वर्गद्वार म्हणजे एक स्मशानभूमी आहे. स्मशानभूमी जिकडे स्वर्गाचं दार आहे. हे चल. तर तिथून आम्ही आता बाहेर पडतोय. जास्त वेळ थांबत नाही इकडे. थोडं हेवी क्लायमेट आहे. तर आपण डायरेक्ट बीचवर भेटूया. तो गाईस समोर स्वर्गद्वार आहे. तिथून आम्ही आलो आहे स्वर्गद्वार बीचवरती. तिथून चालत जाणार गोल्डन बीचला. असा समोर बीच व्ह्यू आहे. बीचवरती खूप सारे तुम्हाला शॉप्स मिळतील खरेदी करायला वगैरे. आणि माझ्या मागे पण तेच आहे. तर बघा तुम्ही शॉर्ट्स. अक्षय एन्जॉय करतोय, भावेश एन्जॉय करतोय, अजिंक्य एन्जॉय करतोय. ऑल आर एन्जॉईंग. हे साईडला कर इथून कर. हे साईडला आपला फेसबुक काय करायचं आहे. ब्लॉग चालू आहे. तुम्ही मोतीला आली पाय धुवायला होईल का. किल्ला जंजिरा बुडाला. ते मोठी आली हा परत. तर तुम्हाला मगाशी वरून मी मंदिर बीचचा व्ह्यू दाखवला. तो अख्खा मार्केट आहे इकडे. तुम्हाला शॉपिंग करायची असेल तर सगळे सोव्हिनियर्स. झालेली आहे शॉपिंग. घरात एक सोव्हिनियर ठेवण्यासाठी. जसं आपण ज्या स्पॉटवरती फिरतो दरवर्षीप्रमाणे यावर्षी मी सोव्हिनियर ठेवणार आहे. तर आपलं एक ड्रीम आहे ज्यावेळी आपलं घर होईल तेव्हा आपल्या बेडरूममध्ये आपलं सोव्हिनियरची वॉल असणार आहे. वॉल ऑफ मेमरी मी नाव दिला माझ्या. काय पाहिजे का. वॉल ऑफ मेमरी. तर वॉल ऑफ मेमरीमध्ये मी हे सगळं लावणार आहे जिकडे जिकडे मी फिरलो ते. तर हे चालेल हे घेऊ. इकडे लेडीज लोकांसाठी खूप सारे ऑप्शन्स आहेत. लेडीज मार्केटच आहे पण आपले. तर थोडी आम्ही सोव्हिनियरची शॉपिंग केले आणि आता भावेश भूक लागले खूप भूक. आम्ही दुपारचा लंच स्किप केला कारण की नाश्ता वगैरे करू शकलो असतो. हे बघ टर्किश आईस्क्रीम.
तर आम्ही दुपारचा लंच स्किप केला आहे ना, तर त्यामुळे आता लागले भूक. तर म्हटलं काहीतरी आपण असं ब्रेकफास्ट थोडंसं नाश्ता करून घेऊ, जेणेकरून आपण जेव्हापर्यंत थांबू शकतो. तर इकडे आता व्हेज नॉनव्हेजचे खूप सारे ऑप्शन्स आहेत. समोर मच्छी बिच्छी आहे बघ भावेश. हे काय मोहम्मद अली रोड प्रॉन्स बघ. तो गाईस आता आम्ही चाललोय बीचवरनं चाललोय बेदी हनुमान, जिकडे हनुमानाचं मंदिर आहे. तर हनुमान मंदिरात जातोय आम्ही. केले EV रिक्षा, ही EV रिक्षाची फिलिंग हे पण आम्हाला घ्यायची होती, आता आम्ही घेतोय. अक्षय फुल दिल्लीवाली फिलिंग आणि हा गाववाला आहे. याच्यामुळे खूप फायदा झाला आपला. मान दिला पाहिजे, मान काढला पाहिजे. तर म्हटल्याप्रमाणे आपण चाललोय बेदी हनुमान मंदिर, जिकडे अक्षय काय बोलतोय त्याचं काय महत्व. इथे हनुमानाला बांधून ठेवलं जगन्नाथ भगवानने. आपलं पाणी यायचं समुद्राच्या लाटा, तेव्हा रामाची भक्ती व्हायची, तेव्हा हनुमान पळून जायचे. तर देवाने इथे त्यांना बांधून ठेवलं. ओके. तर मगाशी आपल्याला अक्षय बोलला त्याप्रमाणे इकडे बेडीमध्ये बांधलेला हनुमान आहे. म्हणजे भगवान जगन्नाथाने हनुमानाला समुद्राला रोखण्यासाठी, म्हणजे समुद्राला थांबवण्यासाठी उभं केलेलं, पण त्यांनी ते काम केलं नाही. म्हणजे रामाची आरती चालू झाली की ते पळून जायचे, असे ते आम्हाला आतले भटजी सांगत होते. तर म्हणून जगन्नाथाने त्यांना बांधून ठेवलं, म्हणजे बेड्या ठोकल्यात त्यांना. तर तिकडे हा मंदिर आहे आणि असं बोलतात इकडे कोणी स्वतः येत नाही जोपर्यंत हनुमान देव त्यांना बोलवत नाही. तर आम्ही आलो इकडे, आम्हाला बोलवलं देवाने. जय हनुमान. तर आता आम्ही बेडी हनुमान मंदिरमधून निघालो आहे. नॉर्मल छोटासा मंदिर होता. तर तिथून आता सगळ्यांची झाले बॅटरी डाऊन. फुल चार्ज ह्याची झाले, फुल चार्ज ह्याची एक झाले. याला स्टार्टर मारण्याशिवाय जमणार नाही. डाऊन झाले, डाऊन पण झाले, पण चालू चार्ज होऊ शकतो, शकतो. चार्ज होऊ म्हणजे शकते. आणि प्लस आता इन्व्हर्टर मोडवर गेले. युपीएस जसा पीसीला युपीएस असतो, युपीएसवर टी वाजतंय रिझर्व मोड आहे आपल्याकडे. चालते गाडी आता. तर पुरी टेम्पलपर्यंत आम्ही EV बघितले. ही रिक्षा, ही अशीवाल्या रिक्षामध्ये होत आपण. तर जाऊ तिथे, हॉटेल बघू, अजून कुणाला काही खरेदी करायची असेल तर खरेदी करू आणि जेवायला बसू. ओके. तो आता आलो आम्ही मंदिराजवळ. आज समोर मंदिर आहे आणि आता वाजले 7:30 ते 7:45. आम्ही जातो जेवायला. चल हा चल बघूया, तिकडे आत असेल. तो आता हॉटेल शोधून आम्ही आता इकडे एक हॉटेलमध्ये बसलो आहे. खाली सिस्टम चालते जास्तीत जास्त. तर आम्ही आता जेवण घेतो. वेस्ट थाली ऑलरेडी तिकडे घेतलेले आहे या दोघांनी. एका टेबलवरती 4 थाल्या लागतात, त्यामुळे मी एकटा बसतो इकडे वेगळा. तर वेज थालीमध्ये चपाती, राईस, दाल, मसाला पनीर वगैरे घे ना काहीतरी, किंवा मशरूम मसाला वगैरे. हां, मग मसाला पनीर घे आणि त्याला पण स्पायसी बनव आणि मग आपण डिवाइड करू. बघ, चपाती, राईस, 2 सब्जी आणि डाळ आणि पापड हे आपल्याला 100 रुपये थालीमध्ये मिळते. आणि मशरूम थाली घेतलं, त्या मशरूम मसाला आपण स्पायसी बोलतो ना. ते वाईज आपण जेवण घेऊ आणि भेटू. इथं झालेलं आहे जेवण, झालेलं आहे जेवण. आमच्या प्लेट्स खाली झालेल्या आहे. तो आता आमचं झालं आहे जेवण. मस्तपैकी पोटभर जेवलो आहे आणि आता आम्ही जातो आहे केक आणायला केक शॉपमध्ये. भावेशचा बड्डे असल्यामुळे म्हटलं गेल्या वर्षी पण आम्ही सालंगपूरला होतो. केक कट करता आला नाही कारण की ती सिटी नव्हती. आता सिटीमध्ये आहोत आम्ही, चांगली दुकानं वगैरे आहेत तिकडे. तर म्हटलं केक कट करूया. तर आता आम्ही चाललो केक शॉपमध्ये, तिकडून केक घेतो आणि ते लोक याच्या आधी रूमवर जातो. मग तो आल्यावरती केक कापू आणि आपला डिझर्ट पण होऊन जाईल तो, आणि आपण डायरेक्ट झोपू.
तर आता आम्ही जस्ट जेवलो आहे. तर म्हटलं हा अर्धा किलोचा केक घेऊन कोण खाणार नाही एवढं, त्यापेक्षा आम्ही पेस्ट्रीज घेतल्यात. 4 पेस्ट्रीज घेतल्यात, ते आम्ही कट करणार आणि थोडं थोडं खाणार आणि डायरेक्ट झोपणार. तर त्याने एक रिक्वेस्ट केली आपण की भावेशचा नेम प्लेट लिहून द्या, जसं केकवरती दिलं तसं तसं आता आपण देतोय. ओके, थँक्यू. सो आत्ताच आलो रूमवरती, खूप थकलो आहे आम्ही. दुपारी अक्षय किती वाजता निघालो आपण? 3च्या आसपास निघालो. 2-3च्या आसपास आम्ही निघालो आणि आत्ता येतो आहे घरी. आता घरी आता वाजले 9:30. तर भावेश, प्रसाद आणि अजिंक्य अजून थोडी शॉपिंग करतायत, म्हणजे टी शर्ट्स वगैरे काय त्यांना घरच्यांना घ्यायचं आहे ते. आणि आम्ही दोघं आलो रूमवरती केक आणायला गेलेलो, म्हणजे तुम्हाला सांगितलं पेस्ट्री आणली. तर ते लोक यायची वाट बघतोय. ते लोक आले की केक कटिंग करतो आणि झोपतो. ओके, तर ब्लॉग एंड करायचं आहे, पण म्हटलं जर डे सेम आहे तर केक पण कट करूया ब्लॉगमध्ये. आणि ते केक कट झाल्यानंतर ब्लॉग एंड करतो. तोपर्यंत तुम्ही भावेशचा बड्डे बघा. हो, अर्धा तास आम्ही थांबलो. त्यानंतर अजिंक्य, भावेश आणि प्रसाद शॉपिंगला गेलेले, ते आलेत आणि आता आम्ही करतोय बड्डे सेलिब्रेट. तर तुम्हाला दाखवतो भावेशचा बड्डे सेलिब्रेट करताना. आपण थोडंसं साधं करतोय बाहेर असल्यामुळे. तर भावेश, कसं वाटतं तुला बड्डे? एक नंबर. थँक्यू गाईस. वेलकम. चला 1, 2, 3 स्टार्ट. बर्थडे टू यू. फूक मार. बर्थडे टू यू. हॅपी बर्थडे डिअर भावेश. हॅपी बर्थडे टू यू. जा भरवा. तर मी स्टार्ट करतो. हो, एक मिनिट भावेश. तू स्पून घे तुझ्यासाठी. नका गं भाऊ. अरे तुम्ही खा म्हणजे मी खाला. मी बनाना पाहिलं हा तुझ्यासाठी. ठीक आहे. आणि तुझ्याकडे दुसरा फ्लेवर. थँक्यू. वेलकम.